माझे नाव राणी आहे. मी गावात राहणारी आहे. आमच्या गावात एक विचित्र प्रथा होती. लग्नाच्या 5 महिन्यानंतरही मुलगी गरोदर राहिली नाही तर तिला तांत्रिक बाबाच्या झोपडीत 5 दिवस राहण्यासाठी पाठवण्यात यायचे. हे ऐकून मला खूप विचित्र वाटले, कारण माझ्या वहिनीलाही तांत्रिक बाबाच्या खोलीत पाठवले होते. त्यानंतर ती गरोदर राहिली होती. एके दिवशी मी माझ्या वहिनीला हे गुपित विचारले, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. किंबहुना तिच्या चेहऱ्याचा रंगच उडाला होता. ती रडायला लागली आणि म्हणाली, "तू अजून लहान आहेस, या गोष्टींकडे जास्त लक्ष देऊ नकोस." आणि ती रडायला लागली आणि म्हणाली की देवा, आमच्या गावातील सर्व मुलींवर असा अत्याचार कधीही होऊ नये. माझी वहिनी काय बोलत होती हे मला कधी कळलेच नाही. पण जेव्हा माझे लग्न 6 वर्षांनी झाले तेव्हा मलाही तांत्रिक बाबाच्या खोलीत पाठवण्यात आले. आणि तेव्हा जे मला कळलं ते कळल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. माझे नाव राणी आहे, पण माझ्या कुटुंबात मला सगळीजण रानू असे म्हणतात. मला कधी कोणी राणी म्हणत नव्हते. माझ्या आजीने मला हे नाव दिले होते. माझी आजी मला प्रेमाने रानू म्हणायची. तेव्हापासून घरातले सगळे मला रानू असे म्हणू लागले. माझ्या कुटुंबात मी सर्वात लहान होती, म्हणूनच माझ्या घरातील सर्वजण माझे खूप प्रेम आणि लाड करायचे. मला 2 भाऊ आणि 1 बहीण होती, जी माझ्यापेक्षा मोठी होती. माझ्या वडिलांचे स्वतःचे कपडे धुण्याचे दुकान होते. आम्ही गावात राहत होतो, तरीही तेथे बरेच लोक होते जे आपले कपडे वॉशरमॅन कडून धुवून घेत असत. माझे वडील धोबी होते म्हणा. मी जसजशी मोठी होत गेली तसतसे मला जाणवले की आमच्या गावातील काही प्रथा ही खूप विचित्र आहेत. लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि त्यांच्याकडे लक्षही देतात. आमच्या गावात मुलींना शिक्षण देण्याची प्रथा नव्हती. उलट जन्मातच हुंड्याचा विचार करून त्यांचे लग्न लावून द्यायचे आणि लग्न सुद्धा स्वतःच्याच गावातील मुलाबरोबर करायचे. आजपर्यंत असे कधीच घडले नाही की आमच्या गावाबाहेर एखाद्या मुलीचे लग्न झाले असेल. मला आठवतं, मी 12 वर्षाची असताना गावात एक घटना घडली होती. गावातील एक मुलीने दुसऱ्या गावातील मुलाशी लग्न करण्याचे बोलले होते, पण त्या मुलीचा प्रस्ताव कोणीही मान्य केला नाही. मुलगाही मुलीच्या घरच्यांसमोर खूप विनवणी करत होता आणि त्याने आपल्या कुटुंबियांनाही आमच्या गावी नातेवाईक म्हणून पाठवले. आणि तो मुलगा म्हणायचा की माझं तिच्यावर प्रेम आहे, माझं लग्न या मुलीशी करा. मात्र गावच्या सरपंचाने हात वर करून नकार दिला होता. तिथे लग्न झाले तर संपूर्ण गाव अडचणीत येईल. खूप समजावूनही मुलगा समजत नव्हता. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी मुलाला आपल्या घरातील खोलीत बंद करून कैद केले होते. तो मुलगा बराच वेळ घराबाहेर पडला नव्हता. काही दिवसांनी मुलाने आपल्या खोलीत पंख्याला गळफास लावून घेतल्याचे आढळून आले. त्यावेळी मी लहान होती, त्यामुळे मला या गोष्टी इतक्या खोलवर माहीत नव्हत्या किंवा माझ्या गावातील चालीरीती आणि असल्या या विचित्र चालीरीती याबद्दल काही माहितीही नव्हती. मी फक्त 4थी पर्यंतच शिकली होते आणि मला पुढे शिकण्याची खूप आवड पण होती. पण माझ्या वडिलांनी मला शाळेत प्रवेश होऊ दिला नाही. मी खूप रडले होते आणि माझ्या वडिलांवर त्याचा काही परिणाम झाला नाही. गावातील लोकांना त्या तांत्रिक बाबांबद्दल खूप आदर होता, म्हणून त्यांनी मला त्या तांत्रिक बाबांकडे जाऊन त्यांची शिफारस केली तर तुमचे वडील नक्कीच सहमत होतील असे म्हणत असे. म्हणून मी आणि माझे घरचे त्या तांत्रिक बाबाला भेट देण्यास निघालो होतो. मला आशा होती की ते माझ्या वडिलांकडे माझी शिफारस करतील आणि नंतर मला पुढील शिक्षणाची परवानगी मिळेल. तेव्हा वाटेत एक छोटंसं घर होतं. या घराजवळून जाताच मला एक मुलगी घराच्या खिडकीतून डोकावताना दिसली. तिने मला खिडकीतून बोलावले आणि तिने मला विचारले की मी एवढ्या उन्हात कुठे जात आहे आणि तुला शिक्षणाची खूप आवड आहे तर मी तुला शिकवेन. हे ऐकून मला खूप आनंद झाला. तिचे नाव सारिका होते.
मी रोज दुपारी सारिका मॅडमच्या घरी अभ्यास करायला जायची आणि तिनेच मला अभ्यासासाठी पुस्तके आणि वह्या दिल्या होत्या. आणि सारिका मॅडमने मला युनिफॉर्म म्हणून कपडे सुद्धा दिले. गावातल्या सगळ्या स्त्रिया जुन्या साड्या नेसत, पण सारिका मॅडम ही एकदम टॉपटिप असायची. जेव्हा काही बोलायची तेव्हा मला तिची बोलण्याची शैली खूप आवडायची. सारिका मॅडमकडे मी गुपचूप अभ्यास करत होती आणि माझ्या आईला आणि माझ्या बहिणीला हे माहीत होते, पण ते गप्प राहिले. मी हायस्कूल पूर्ण केल्यावर घरच्यांनी माझ्या भावाच्या लग्नाची तयारी करण्यास सुरुवात केली. तेव्हा मी आईला म्हणाले, मला सारिका मॅडमला माझ्या भावाच्या लग्नाला बोलवायचे आहे. पण तेव्हा आई म्हणाली, कोणाला सांगू नको की सारिका मॅडमला तू ओळखत आहे, कारण या गावातील सर्व लोकांचे तिच्याशी संबंध संपले आहे. आणि मला हे ऐकून आश्चर्य वाटले. पण असे का? आई म्हणू लागली, कारण एके दिवशी ती तांत्रिक बाबांशी खूप वाद घालत होती, ज्याला गावातील सर्व लोक खूप मान देतात. आणि तेव्हा मला गावातील विचित्र प्रथा पहिल्यांदा कळल्या, की जी मुलगी लग्नानंतर 5 महिने गर्भवती होत नाही, तिला 5 दिवस तांत्रिक बाबाकडे राहायला पाठवले जाते आणि त्यानंतर ती गर्भवती होते. सारिका मॅडम इतर मुलींपेक्षा खूप वेगळी होती, त्यामुळे लग्नानंतर ती गर्भवती राहिली नाही. तेव्हा तिने तांत्रिक बाबांकडे जाण्यास नकार दिला. त्यामुळे तिच्या घरातील सर्व सदस्य आणि सासर तिच्याशी संबंध तोडले होते. आणि मला हे सर्व प्रथमच कळले. माझ्या मोठ्या भावाचे लग्न झाल्यावर एक दिवस माझी बहीण तिच्या सासरी गेली होती आणि ती आमच्या गावात राहत होती. त्यामुळे मी माझ्या वहिनीला खूप आनंदित केले होते. माझी वहिनी माझ्या घरी आली होती, त्यामुळे मला खूप एकटं वाटत होतं. पण माझी वहिनी घरी येताच मी तिच्याशी खूप छान बोलू लागली. माझी वहिनी खूप छान आणि हुशार होती आणि खूप सभ्य आणि सुसंस्कृत होती. मी तिला विचारले असते तर ती म्हणाली असती, देवाकडे प्रार्थना करा की मला खूप गोड बाळ द्या. जर मी 5 महिने गरोदर राहिली नाही तर मला तांत्रिक बाबांकडे जावे लागेल. माझ्या मोठ्या भावाचे आणि माझ्या बहिणीचे एकाच दिवशी लग्न झाले आणि लग्नाच्या 3ऱ्या महिन्यात माझी बहीण गरोदर राहिली. पण माझ्या वहिनी काय अजून गरोदर राहिली नव्हती. मी माझ्या वहिनीला समजावले की तू माझ्या भावाला याबद्दल सांग. कदाचित तो तुमच्यावर चांगल्या डॉक्टरांकडून उपचार करून घेईल. त्यानंतर तुम्ही गर्भवती देखील होऊ शकता. वहिनी म्हणू लागल्या, असं होऊ शकत नाही. इथे कुणाला उपचार मिळत नाही. इथे फक्त तांत्रिक बाबांकडून उपचार होतात. पण मला तांत्रिक बाबांकडे जायचे नाही. फक्त माझ्यासाठी प्रार्थना करा. मग गावातील लोक माझ्या आईला सल्ला देऊ लागले की तिने तिच्या सुनेला तांत्रिक बाबांकडे घेऊन जावे. तेव्हा वहिनी खूप घाबरली. दिवसभर रडत राहिली. माझ्या वहिनीच्या लग्नाला आता 5 महिने उलटून गेले होते. माझी आई म्हणाली, मुली, तू अजून लहान आहेस, म्हणून या गोष्टींमध्ये पडू नकोस. ती तांत्रिक बाबांकडे गेली नाही तर तुझा भाऊ तुझ्या वहिनीला घटस्फोट देईल आणि तिला घरातून हाकलून देईल. घटस्फोटाचे नाव ऐकताच मेहुणी घाबरली. त्यानंतर रडतच मेहुणी तांत्रिक बाबांकडे जाण्यास तयार झाली. जाताना वहिनींनी मला मिठी मारली. ते फक्त 5 दिवसांसाठी आहे हे जाणून मला खूप आश्चर्य आणि त्रास झाला. वहिनी इतकी का घाबरली माहित नाही. असो, तांत्रिक बाबाच्या उपचाराने कोणाला मूल होऊ शकते यावर माझा विश्वास बसत नव्हता. जर मला सारिका मॅडम कडून शिक्षण मिळाले नसते तर कदाचित मीही या फालतू गोष्टींच्या बळी पडले असते. मला सारिका मॅडमने दिलेली शिकवण चांगलीच आठवली की मूल देणे किंवा घेणे हे देवाच्या हातात आहे. वहिनीला बाबांकडे सोडून 2 दिवस झाले होते. मला खूप काळजी वाटू लागली होती. एके दिवशी मी माझ्या वहिनीला शोधायला निघाले. तिथे आजूबाजूला अनेक छोट्या खोल्या बांधल्या होत्या. त्या खोल्यांमध्ये अनेक महिला उपस्थित होत्या. प्रत्येक खोलीत जाऊन मी माझ्या वहिनीला शोधत होते. शेवटी 3-4 खोल्या तपासल्यानंतर मी एका खोलीत आले ज्याची खिडकी उघडी होती. तिथून मला माझ्या वहिनी दिसल्या. ती जमिनीवर बसली होती.
मी तिला फोन केला तर वहिनी मला पाहून हैराण झाली आणि तिने मला विचारले, तू इथे का आली आहेस? इथून परत जा. 2 दिवसांनी मी स्वतः येईन. मला काही विचारायचे होते तर वहिनीने हात जोडले. तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती म्हणू लागली की तुला देवाची शपथ आहे, कृपया येथून निघून जा. माझ्या वहिनीची अशी अवस्था पाहून मला खूप वाईट वाटले. ती माझ्यासाठी थोडी काळजीत दिसत होती. वहिनी म्हणाली, तू जा इथून. मग माझ्या वहिनीच्या सांगण्यावरून मी तिथून परत आले. 5 दिवस उलटल्यावर माझी आई आणि भाऊ गेले आणि माझ्या वहिनीला घरी घेऊन आले. वहिनींची अवस्था फारच वाईट वाटत होती. तिच्या डोळ्याखाली काळी वर्तुळेही होती आणि ती पूर्वीपेक्षाही अशक्त दिसत होती. मी म्हणाले, आई, काय झाले या वहिनीला? आई म्हणाली, गप्प बस, तुझ्या वहिनीला काही झाले नाही. मी तुला किती वेळा सांगितले आहे की मोठ्यांसमोर बोलू नकोस, तू अजून लहान आहेस. आईने मला शिव्या देऊन गप्प केले. बाबांच्या उपचारामुळे हा प्रकार घडल्याचे आई सांगू लागली. यात घाबरण्यासारखे काही नाही. आईने हे सांगताच मी मान हलवली आणि मनात विचार करू लागली की तांत्रिक बाबांच्या उपचारामुळे वहिनी गरोदर राहणे शक्य नाही. पण 1 महिना उलटून गेल्यावर माझी निराशा झाली, कारण त्यानंतर मला वहिनी गरोदर असल्याची बातमी मिळाली. आई आणि भावाच्या आनंदाला सीमा नव्हती. ते संपूर्ण गावात मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करत होते. मला जितके आश्चर्य वाटले तितके कमी झाले. हे सर्व माझ्या कल्पने पलीकडचे होते. मी वहिनीला विचारले, या सगळ्याचे रहस्य काय आहे? काय झालं शेवटी? त्या तांत्रिक बाबाने स्त्रियांचे काय केले की त्या इतक्या लवकर गर्भवती होतात आणि तू गरोदरही झाली आहेस? हे कसे घडले? माझे हे ऐकून वहिनीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. डोळ्यात पाणी आणत ती म्हणाली, हे सगळं मला विचारू नकोस. मी माझ्या वहिनीला समजवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने एवढेच सांगितले की तू अजून लहान आहेस आणि मी तुला हे रहस्य सांगू शकत नाही. फक्त समजून घे की या प्रथेने माझ्यासह अनेक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. देव अशा कोणत्याही मुलीवर अत्याचार करू नये. माझ्या वहिनीचे म्हणणे ऐकून मी खूप घाबरले. माहीत नाही काय केले असतील त्या तांत्रिक बाबाने. वहिनी म्हणाल्या की वेळ आल्यावर तुला पण सगळं कळेल. त्या दिवसानंतर मी माझ्या वहिनीला नेहमी उदास पाहिले. 9 महिने पूर्ण झाल्यानंतर तिने मुलीला जन्म दिला. वहिनीची मुलगी हुबेहूब तिच्या वहिनीसारखी दिसत होती. ती तिचीच मुलगी आहे असे वाटत नव्हती आणि तिचे त्याच्यावर फारसे प्रेमही नव्हते. माझी आईच त्याची काळजी घेत असे. कितीतरी वेळा मी माझ्या वहिनीला सांगायची की ती तिच्या मुलीची काळजी घ्या. आम्ही तुमच्या मुलीची काळजी का घ्यावी? ती आमच्यापेक्षा तुमची मुलगी आहे. पण कदाचित ती मानसिक रुग्ण झाली होती. ती हसून म्हणायची, तिला त्या तांत्रिक बाबाकडेच सोडा. मी तिला का स्पर्श करू? मी गलिच्छ झाली आहे. माझ्याशी घाणेरड्या गोष्टी केल्या गेल्या आणि आता ती पूर्ण भान गमावून बसली होती. आई रोज काळजीत पडायची आणि म्हणायची की तिला चांगले करायचं असेल तर तिला पुन्हा तांत्रिक बाबांकडे घेऊन जावं लागेल. एके दिवशी वहिनीसमोर चर्चा झाली की तिला पुन्हा तांत्रिक बाबांकडे घेऊन जावे लागेल. हे ऐकून ती घाबरली आणि म्हणाली की मला पुन्हा त्याच्या जवळ जायचे नाहीये. भीतीमुळे ती स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करत होती आणि ती बरीही झाली. त्यानंतर आई अभिमानाने लोकांना सांगेन की तिने फक्त तांत्रिक बाबाचे नाव घेतले आणि माझी सून बरी झाली. यापेक्षा त्याच्या चमत्काराचा पुरावा काय असू शकतो? पण माझे मन हे मानायला तयार नव्हते. मी माझ्या वहिनीला पुन्हा 1-2 वेळा विचारले, वहिनी, तांत्रिक बाबांनी तुमच्याशी कसे वागले ते सांगा. पण ती हसायची. काळजी करू नकोस, लग्न झाल्यावर सगळं कळेल. माझ्या वहिनीची अवस्था पाहून मी विचार करत राहिले. अशीच 2-3 वर्षे निघून गेली आणि याच काळात माझ्या एका जवळच्या मैत्रिणीचे ही लग्न झाले. तिलाही 5 महिने गर्भधारणा झाली नाही तेव्हा तिलाही तांत्रिक बाबांकडे पाठवण्यात आले. पण परत आल्यावरती खूप आनंदी दिसत होती. मला ते जाणवलं की तीही तिच्या वहिनीसारखी उदास आणि काळजीत असेल.
पण तिने तर मला वेगळी गोष्ट सांगितली. तिच्यावर तंत्रमंत्र टाकून उपचार केल्याचे तिने सांगण्यास सुरुवात केली आणि तिथे त्याचे 5 दिवस चांगले घालवले. त्याची काहीच चूक नव्हती आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती गर्भवती देखील झाली होती. ती एकाच व्यक्तीबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगत होती. मी खूप गोंधळात होती. आता माझ्यासाठी गावातून एक नाते आली आणि लवकरच माझे लग्न झाले. माझ्या लग्नानंतर मला खूप आनंद झाला, कारण माझा नवरा खूप चांगला माणूस होता आणि माझ्या सासरच्या घरातले सगळे खूप छान होते. इतरांसोबत जे घडले ते माझ्यासोबत कधी घडेल याची मी स्वप्नात ही कल्पना केली नव्हती. माझ्या लग्नाला 3 महिने उलटून गेल्यावर सगळीकडून आवाज येऊ लागले की मूल कधी होणार, ती कधी गर्भवती होईल. काही बाई आमच्या घरी येऊन म्हणाल्या की तुझी सून 5 महिन्यांपासून गरोदर राहिली नाही तर तिला तांत्रिक बाबांकडे घेऊन जा. या संपूर्ण प्रकाराबद्दल मी खूप अस्वस्थ झाली आणि वैतागून तिने सारिका मॅडमकडे जाऊन तिला सर्व काही सांगितले आणि तिचे मत विचारले. तिने मला सांगितले की माझ्या लग्नाला 5 महिने पूर्ण होतील आणि जेव्हा सत्य सर्वांसमोर येईल तेव्हा काय मी करेन. सारिका मॅडम म्हणाल्या, मग तुझ्याकडे एकच पर्याय आहे. तू तिथे जाण्यास नकार देऊ नकोस, नाही तर तुला देखील घरात कोंडून ठेवले जाईल. पण मला असं आयुष्य जगायचं नाही. सारिका मॅडम आश्चर्यचकित होऊन विचारले, मग काय करणार? मग मी तिला सांगितले की मी तांत्रिक बाबांकडे नक्की जाईन आणि तिथे काय चालले आहे याची सत्यता जाणून घेईन आणि मी माझ्या सासूबाईंनाही सांगेन की ठीक आहे, मी निघते. त्यामुळे मला बाहेर जाण्याची भीती वाटत नव्हती. तिथे पाऊल ठेवताच मी थक्क झाले. माझ्या लग्नापूर्वी असे वातावरण नव्हते. येथे सर्व महिला गीता वाचताना दिसत होत्या. उदबत्तींचा सुगंध सगळीकडे दरवळत होता. तांत्रिक बाबांना मी यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. मी फक्त त्यांचं नाव ऐकलं होतं आणि ते पाहून मी थक्क झाले. त्याच्याजवळ एक काळा दगड ठेवला होता आणि तो डोळे मिटून बसला होता. लोक त्याच्याकडे जायचे आणि तो काहीतरी पाठ करून त्यांच्यावर फुंकर घालायचा. हे सर्व पाहून मला खूप आश्चर्य वाटले. वहिनी काहीतरी वेगळंच म्हणायची, पण इथे तसं काही नव्हतं. मला धक्काच बसला. तांत्रिक बाबाच्या सांगण्यावरून माझ्या सासूबाईंनी मला एका खोलीत सोडले होते. ही खोली छोटी होती आणि साधी होती आणि सगळीकडे चादर पसरलेली होती आणि खोलीत एक मेणबत्ती पेटवलेली होती. संपूर्ण खोलीत मेणबत्तीचा प्रकाश होता. या काळोख खोलीत मला भीती वाटत होती, पण या खोलीत माझ्याशिवाय दुसरे कोणीच नव्हते. पण आता रात्र असल्याने मला भीती वाटत होती. रात्री एक मुलगी मला खायला द्यायला आली. त्या मुलीशिवाय अजून कोणी मला खोलीत भेटायला आले नव्हते आणि या बाबांनीही मला फोन केला नाही. मला वाटले त्यांच्याजवळच खूप गर्दी होती, त्यामुळे कदाचित मला सकाळी बोलावले जावे. हा सगळा विचार करून मी झोपी गेले. मी खूप गाढ झोपेत गेले होते आणि त्या मेणबत्तीचा प्रकाश त्या माणसाच्या चेहऱ्यावर पडला तेव्हा त्याला बघून मला जरा संकोच वाटला. तो दुसरा कोणी नसून माझा नवरा होता. मी आश्चर्यचकित झाले आणि माझ्या पतीला विचारले की तुम्ही येथे काय करत आहात. तर तो म्हणू लागला की तांत्रिक बाबाने सांगितले होते की तू तुझ्या पत्नीच्या खोलीत जाऊन रात्री झोप. रात्रीच्या वेळी ती इथे एकटी घाबरत असेल म्हणूनच मी तुझ्याकडे आलो आहे. तांत्रिक बाबांबद्दल मी जे विचार केले होते ते नव्हते. हे ऐकून मला खूप दिलासा मिळाला. दुसऱ्या दिवशी तांत्रिक बाबांनी मला आणि माझ्या पतीला पहाटेच बोलावून घेतले आणि आम्हा दोघांवर काहीतरी वाचून फुंकर मारली आणि त्यानंतर माझ्या पतीने काही पैसे दिले आणि कामावर गेले. मग मी विचारले, तू या तांत्रिक बाबाला पैसे का दिलेस? तो म्हणाला, ही बाबाची फीस होती की आणखी काही नाही. माझ्या वहिनीने सांगितलेल्या सर्व गोष्टी खोट्या ठरल्या, कारण तर मी तिथे पाहिले होते असे काही नाही. मी 5 दिवस तिथेच राहिली होती. वहिनीचे बोलणे ऐकून मला आणखीनच राग आला, कारण तो तांत्रिक बाबा खूप सभ्य माणूस आहे आणि तिथल्या लोकांशी खूप प्रामाणिकपणे वागतो. तेव्हा वहिनी हसायला लागली आणि म्हणाली, मग तू अजून गरोदर का झाली नाहीस? तिथे गेल्यावर मुली प्रेग्नेंट होतात ना, हे खरे आहे की नाही? मला मुलगी आहे आणि मी सुद्धा तांत्रिक बाबांकडे गेली होती. वहिनीच्या प्रश्नांचे माझ्याकडे काहीच उत्तर नव्हते. म्हणून वहिनी मला म्हणू लागली
की तू डॉक्टरांकडे जा. खेडेगावातील लोक डॉक्टरकडे जात नाहीत, तर फक्त या तांत्रिक बाबाकडेच जातात. मी सांगितले होते आणि मी तिकडे गेलो होते, जेणेकरून असे काही घडले तर मी सर्व गावकऱ्यांसमोर त्यांचे सत्य आणू शकेन. पण मला तिथे काही दिसले नाही. हे सर्व गावकरी तुला पुन्हा तिथे पाठवतील आणि तुझा नवराही तुझ्याबरोबर उभा राहणार नाही. तर माझे या सर्व गोष्टी लिहून ठेव. माझ्या वहिनीचे सर्व शब्द ऐकून मी खूप घाबरले आणि माझ्या घरी म्हणजे माझ्या सासऱ्याकडे परत आले. पण माझ्या वहिनीने सांगितल्याप्रमाणेच घडले. वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या स्त्रिया आमच्या घरी येऊन माझ्या सासूबाईंना सांगायच्या, त्याच गोष्टी सांगायच्या. मूल झाली तरच आजी होईल. रोज कोणीतरी नवीन बाई माझ्या सासूबाईंना शिकवायची. या सगळ्या परिस्थितीने मी खूप कंटाळले होते, कारण आता माझ्या सासूचा स्वभावही बदलू लागला होता आणि मला त्यांच्या वागण्याची भीतीही वाटू लागली होती. आतापर्यंत माझ्या वहिनीने सांगितलेल्या सर्व गोष्टी खऱ्या ठरत आहेत. जेव्हा मी आणि माझे पती तिकडे गेलो तेव्हा तांत्रिक बाबा आम्हाला सांगू लागले की तुमच्या नवऱ्याची पापे खूप आहेत आणि त्यांच्यासाठी पश्चाताप करावा लागेल. शक्य तितके देवासमोर रडून तुला आपल्या पापांचा पश्चाताप करावा लागेल. मी म्हणालो, ठीक आहे. पण तांत्रिक बाबा म्हणाले, यावेळेस तुझा नवरा तुला साथ देणार नाही आणि खोलीत राहणार नाही. हे ऐकून मला घाम फुटला होता. जे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले होते ते खरे होते, किंवा मी आता जे पाहत होते ते मला माझ्या पतीला थांबवायचे होते, पण ते मला सोडून गेले. आता मला काहीतरी गडबड वाटू लागली. मग मी उठली आणि ज्या खोलीत तांत्रिक बाबांनी मला जायला सांगितले होते त्याच ठिकाणी मी पुन्हा आले होते. आता पुन्हा एकदा मी त्याच खोलीत आली होती, कारण परिस्थिती सारखीच झाली होती. कारण मी माझ्या वहिनीच्या सांगण्यावरून इथे आली होती. सत्य जाणून घेण्यासाठी थोडा वेळ गेला होता की तांत्रिक बाबा ही खोलीत आले. मी घाबरली आणि विचारू लागली की तू मला मदत करशील? हो, मी तुला मदत करेन आणि तू नक्कीच आई बनशील. पण एक अट असेल, त्यासाठी मी सांगेन तसे करावे लागेल. तांत्रिक बाबांनी सांगितलेली अट ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. वहिनी, त्यांनी मला सांगितलेले होते की तसे नव्हते. तो एक माणूस नाही, बल्कि एक राक्षस होता, जो लोकांवर अन्याय करत होता. तेव्हा तो असे म्हणू लागला, ज्या दिवशी लोक तुमच्या घरी जाऊन तुमचा अपमान करतील आणि तुम्हाला प्रश्न विचारतील तर तुम्ही त्यांना काय उत्तर द्याल? त्याने मला अशा प्रकारे इमोशनली ब्लॅकमेल केले होते की माझ्याकडे त्याची आज्ञा पाळण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. आता मला सगळं समजलं होतं. मी विचारलं, तुझ्याकडे येणाऱ्या बायकांना नक्की तुम्ही तिच्यासोबत हेच करत असाल आणि तिला ब्लॅकमेल करत असाल, त्यामुळे ती बेचारी गप्प बसली असेल आणि आपली इज्जत आणि लग्न वाचवण्यासाठी हे चुकीचं काम करायला तयार होत असेल. मग तांत्रिक बाबा बोलू लागला, ज्या मुली माझ्याकडे येतात त्या खूप लाचार आणि सासरच्या मंडळीकडून छळतात. या भीतीने माझ्याकडे येतात आणि मी विवाहित महिलांचा जीव वाचवतो. तर तूही असेच कर. मग मी म्हणाले, तुमच्या नावाची लाज वाटत नाही? प्रथा म्हणून भोळ्या भाबड्या गावकऱ्यांना फसवून तुम्ही त्यांच्या इज्जतीशी खेळतात आणि ही प्रथा माझ्या वडिलांनी सुरू केली होती. असे सांगितलेले उपचाराच्या नावाखाली हे लोक मूर्ख बनतात. पण ज्या मुली आधी गरोदर होत नाही त्यांचे सासू सासरे त्यांना माझ्याकडे आणतात आणि मग मी त्या स्त्रियांबरोबर या खोलीत रात्र घालवतो, त्यांच्या इज्जतीबरोबर खेळतो आणि मग तेव्हा जाऊन त्या स्त्रियांना मूळ होतो आणि त्या अनपढ गावकऱ्यांना वाटतो की हा तांत्रिक बाबांच्या चमत्कारामुळे झाले आहे. किती भोळे आहे हे सारी लोक. तू देखील गरोदर होत नव्हती, म्हणूनच मी माझे लोकांना रोज तुझ्या घरी पाठवायचो. तेव्हा या बायकांच्या बातम्यावरून तुला माझ्याकडे घेऊन आले. पण तू माझी चौकशी करण्याच्या उद्देशाने माझ्याकडे येत आहेस हे मला कळले आणि तू मला माझे काम करण्याची संधीही दिली नाहीस, जेणेकरून तुझ्या घरची लोक तुला असे टोमणे मारून तुला पुणे येथे येण्यास भाग पाडले. आणि तेच झाले. शेवटी तुला मूल होण्यासाठी इथे यावंच लागलं. ते तांत्रिक बाबा बोलू लागले की तू माझे सत्य सर्वांसमोर उघड केलंस तर त्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही आणि तुझे प्रयत्न वाया जातील. आता मला या ढोंगी बाबाचे सत्य लोकांसमोर आणायचे होते.
म्हणून मी त्याची अट मान्य केली होती आणि त्याच्यासोबत त्या खोलीत गेली. आणि मला हा खेळ असा पलटवायचा होता की याची त्याने स्वप्नातही कल्पना केली नसेल. या 5 दिवसाची खरी गोष्ट जर मी सर्वांना सांगितले असते तर कोणीही माझ्यावर विश्वास ठेवला नसता. म्हणून मी अशी व्यवस्था केली आहे की प्रत्येकजण आपल्या डोळ्यांनी हे सत्य पाहतील आणि आपल्या कानाने ऐकतील. त्यांच्या डोळ्यांवर अंधश्रद्धेची पट्टी बांधलेली होती. ही खोली ही लहान होती, पण या सगळ्यांना मी खूप कष्टाने आणले होते. मी या लोकांना माझ्यासोबत आणले होते कारण हे लोक आपल्या तांत्रिक बाबांबद्दलची सत्यता स्वतः पाहावे. जेव्हा मला वाटले की आता बाबाने आपली सत्यता सांगितली तेव्हा मी खोलीतील पडदा हटवला आणि सर्व लोकांनी त्याला पकडून खूप मारलं. मग बाबाने आपला गुन्हा कबूल केला होता आणि सर्व लोकांनी ते ऐकले होते. इतर पुरुषही त्यात सामील झाले आणि महिलांनीही त्या महिलांना पकडले जे संपूर्ण गावात दुष्कर्म करत होते. मी हे सर्व माझ्या वहिनीच्या सांगण्यावरून केले आणि मला आनंद झाला. जेव्हा अशा लबाड आणि ढोंगी तांत्रिक बाबाला आमच्या गावाबाहेर हाकलून टाकलं, सारिका मॅडम म्हणाली, मी हे ऐकले. तिने आनंदाने मला मिठी मारली आणि म्हणाली, जे काम मी माझ्या संपूर्ण आयुष्यात करू शकले नाही ते तू एकटीने धाडस दाखवून केलेस. पण या सगळ्याचे आभार मानणारी माझी वहिनी आहे, जिने मला हे काम करायला पटवून दिले होते आणि धीर दिला होता. त्या दिवसानंतर गावातील सर्व लोक शहाणे झाले होते आणि आता आमच्या गावातील लोकही खूप समजूतदार झाले होते. आता मला एक सुंदर मुलगा झाला होता. मी आणि माझे पती खूप खुश होतो आणि सुखाने आमचे जीवन जगत होतो. तर ही कथा इथे संपते. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कृपया कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.